वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. आशीर्वाद मागायला आलेले आहे की या ठिकाणाहून ज्या वेळेला काही प्रोग्राम पुढे होणार असेल त्याच्यामध्ये त्यांनी मला आशीर्वाद द्यावा आणि माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे. असं आहे की नाही, मला असं वाटतं की ॲज अ बहीण म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट करायला आज आलेले आहे आणि ॲज अ भाऊ ते माझ्याबरोबर उभे राहतील. आणि मला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला युद्धामध्ये किंवा घरामध्ये बहिणीला भावाची गरज असते तेव्हा सगळ्यात पहिला भाऊ तिच्यासाठी उभा राहतो आणि नसीमभाई माझ्यासाठी उभे राहतील. मला पूर्ण खात्री कमिटीमधून जे राजीनामा दिलेला आहे त्याचा एक भाग म्हणून आहेत. वर्षाताई मला आज येऊन भेटले आहेत आणि भेटून गेलेले आहेत, त्याच्यामध्ये काही विषय मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलेलं आहे. मल्लिकार्जुन खरगेंचं आणि तुमचं फोनवर काही बोलणं झालंय का? नाही, माझी काही बोलणं झाली. तुमच्याकडे काही मदत मागितली असेल तर त्या मदत द्यायला तुम्ही तयार आहात का? मी प्रचार समितीच्या सदस्यपदातून राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही उमेदवारासाठी प्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु त्यांनी असा विश्वास दर्शवलाय की ते माझे भाऊ आहेत आणि आपल्या संस्कृती आहे, ते माझी बहीण सारखी आहे. मी नेहमी वर्षाताई आणि गायकवाड परिवाराला नेहमी मी त्यांच्या सोबत होतो. परंतु जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पक्षाच्या वतीने जे दुर्लक्ष कोणाच्या सांगण्यावर करण्यात आलेल्या आहे अल्पसंख्याक समाजाला, तो जो रोष आहे, मला सुद्धा ती नाराजगी आहे, अजूनसुद्धा आहे. आणि ती पक्ष काय निर्णय घेतोय येणाऱ्या कालामध्ये, मी पक्षश्रेष्ठीशी जे काय मला बोलायचं असेल मी पक्षश्रेष्ठीशी बोलेन आणि तिथे आम्ही निर्णय करू. नसीमभाई, मला सांगा, 6 राज्यांमध्ये अशाच पद्धतीत मुस्लिमांना दुर्लक्षित केलं गेलेलं आहे. महाराष्ट्र हे काही फक्त एक राज्य नाहीये, इतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण अशीच परिस्थिती आहे. काँग्रेसला मुसलमान नको झालेत का? अशी समाजामध्ये प्रतिमा निर्माण झालेली आहे. ही खरी गोष्ट आहे की मध्य प्रदेशमध्ये एकही अल्पसंख्याक उमेदवार दिलेला नाही आहे, गुजरातमध्ये एकही दिलेला नाही आहे, राजस्थानमध्ये एकही दिलेला नाही आहे, महाराष्ट्रामध्ये 48 जागावर आपण महाविकास आघाडी म्हणून लढतोय, तिथे एकहीच दिला नसल्यामुळे समाजामध्ये खूप नाराजगी निर्माण झालेली आहे. मला कालपासून हजारो लोकांनी, प्रमुख लोकांनी फोन करून येऊन भेटून भेटीगाठी घेऊन लोकांनी पत्र पाठवलेलं आहे, नाराजगी जतवलेली आहे. माझ्याशी लोक प्रश्न करतायत, तुम्ही काँग्रेसचे सिनियर लीडर आहात, अल्पसंख्याक समाजावर हा अन्याय पक्षातर्फे का होतोय, आम्हाला टेकन फॉर ग्रांटेड का घेण्यात येत आहे, काय कारण आहे, ह्याच्या पाठीमागच्या काय नीती आहे, हा विषय जे निर्माण झालेला आहे, मला वाटतं की हा चुकीचा हे आहे आणि ह्याच्यामुळे पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून पक्षाच्या एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून जे समाजाची भूमिका आहे त्या भूमिकाला स्वीकारून मी हा स्टार कॅम्पेनर आणि प्रचार समितीतून राजीनामा दिलेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.